आवाज येतोय का? एकदा कमेंट करा. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नवीन टॉपिक. लक्षात ठेवा, काळ आणि काम. तर चला सुरू करूया. काळ आणि काम म्हणजे काय नेमकं. बघा, आपल्याला बघायचं काळ व काम. त्याचा अगोदर थोडंसं बेसिक बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर बेसिकच लक्षात नसेल आपल्याला तर ते कळणार नाही. थोडंसं बेसिक बघूया. बेसिक बघा मित्रांनो, एक गोष्ट मात्र लक्षात काय ठेवायची माहिती आहे? एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर एखादा व्यक्ती, एक व्यक्ती आहे समजा, ए व्यक्ती एक काम जर 100 दिवसामध्ये करत असेल, मी काय म्हणतो लक्षात येते, ए जर व्यक्ती एक काम 100 दिवसामध्ये करत असेल, बी व्यक्ती तेच काम जर वाय दिवसामध्ये करत असेल, तर तुम्हाला विचारलं दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करते? तर लक्षात ठेवायचं, एक्स गुणाकारामध्ये वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय. जर तुम्हाला विचारलं ए एक काम 100 दिवसामध्ये पूर्ण करतोय, बी ते काम वाय दिवसामध्ये करतोय, आणि दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? तर एक्स गुणाकारामध्ये वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय. दुसरं बेसिक लक्षात ठेवायचं, ए आणि बी दोघं मिळून ते काम जर 100 दिवसामध्ये करत असतील, आणि दोघं मिळून ते काम जर 100 दिवसामध्ये करत असतील, आणि त्यात लक्षात बी जर काम ते वाय दिवसामध्ये करत असेल, तर तेच काम ए हा किती दिवसामध्ये करेल असं विचारलं, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं काय माहिती का? तर एक्स गुणाकारामध्ये वाय छेदामध्ये एक्स वजा वाय. एक्स गुणाकारामध्ये वाय छेदामध्ये एक्स वजा वाय. ओके, हे दुसरं बेसिक लक्षात ठेवा. तिसरं बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का? जर ए हा संपूर्ण काम जर एक्स दिवसामध्ये पूर्ण करत असेल, तर एका दिवसामध्ये काम किती करेल? एका दिवसामध्ये कामाचा तो भाग किती पूर्ण करेल? तर एका दिवसामध्ये कामाचा 1/x भाग पूर्ण करेल. म्हणजे लक्षात ठेवायचं, एकूण दिवसाच्या जर तुम्ही व्यस्त केलं तर एका दिवसाचं काम मिळेल, आणि एका दिवसाच्या कामाचे जर तुम्ही व्यस्त केलं तर लक्षात ठेवा एकूण काम मिळेल. हे बेसिक लक्षात ठेवायचं. म्हणजे ए जर संपूर्ण काम 100 दिवसामध्ये पूर्ण करत असेल, तर एका दिवसाला कामाचा किती भाग पूर्ण करेल? 1/x भाग पूर्ण करेल. ओके, चौथं बेसिक काय लक्षात ठेवायचं, जर बी हा संपूर्ण काम वाय डे मध्ये पूर्ण करत असेल, तर एका दिवसामध्ये काम किती पूर्ण करेल? एका दिवसामध्ये काम पूर्ण करेल, तर म्हणायचं 1/वाय. म्हणजे बी ला जर तेच काम करायला आपण सांगितलं, आणि तो सगळं काम काय करतो माहिती का? वाय दिवसामध्ये पूर्ण करतोय. मग एका दिवसाला कामाचा किती भाग पूर्ण करेल? तर 1/वाय भाग पूर्ण करेल. हे क्लिअर झालं. म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवायचं, जर संपूर्ण दिवस दिले असेल, एखादा व्यक्ती संपूर्ण काम लक्षात ठेवा एवढ्या एवढ्या दिवसामध्ये पूर्ण करत असेल, तर एका दिवसाला तो काम किती पूर्ण करेल? समजा राहुल आहे, आणि राहुल काय करतो? एक काम 5 दिवसामध्ये पूर्ण करतोय. त्याला एक काम करायला सांगितलं, तो काम 5 दिवसामध्ये पूर्ण करून टाकतोय. मग एका दिवसाला किती कामाचा भाग पूर्ण करेल? तर तो वन डे ला लक्षात ठेवा, त्याची एका दिवसाची क्षमता जी ना, ह्या एकूण दिवसाचे व्यस्त करायचं. व्यस्त म्हणजे 5च्या खाली छेदामध्ये 1 असतो. लक्षात ठेवा, 1/5. 1/5 किती आलं? 5. म्हणजे राहुल हा एका दिवसाला जो काम करेल, लक्षात ठेवायचं, तो 1/5 भाग पूर्ण करेल. म्हणजे एकूण दिवसाच्या व्यस्त केलं की एका दिवसाचं काम, आणि एका दिवसाच्या कामाचे व्यस्त केले की संपूर्ण दिवस. 4 बेसिक क्लिअर का? मला सांगा, पुढे जायचंय मला. 4 बेसिक क्लिअर का? 4 बेसिक क्लिअर का?
पुढे जाऊया का? 4 बेसिक क्लिअर का? मला सांगा. 1 2 3 4 बेसिक क्लिअर का? पुढे जायला बरं मला. पुढे जायला बरं मला. जाऊया का पुढं? बघा पुढचं बेसिक बघा. जर एखादा व्यक्ती असेल, लक्षात ठेवा, जर एखादा व्यक्ती एका कामाचा, लक्षात ठेवा बघा, 5वं बेसिक काय लक्षात ठेवायचं? एक व्यक्ती आहे समजा, ए व्यक्ती आहे असं समजा, ए व्यक्ती आहे आणि ए व्यक्ती काय करतोय माहिती का? एका कामाचा ए छेद बी भाग n दिवसामध्ये पूर्ण करतोय. म्हणजे एक काम आहे आणि एक काम आहे, लक्षात ठेवा, आणि त्या कामाचा जर ए छेद बी भाग जर n दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर मला सांगा संपूर्ण काम तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तर लक्षात ठेवायचं, संपूर्ण काम करण्यासाठी जे दिवस लागतील ते दिवस कसे काढायचे बघा. तर बी आणि एन चा गुणाकार करायचा. बी गुणाकारामध्ये एन भागीला ए दिवसामध्ये पूर्ण करेल. बी गुणाकारामध्ये एन भागीला ए दिवसामध्ये पूर्ण करेल. म्हणजे एक व्यक्ती असेल एक्स वाय झेड आणि एक काम आहे, लक्षात ठेवा, त्या कामाचा ए छेद बी भाग जर तो एन दिवसामध्ये पूर्ण करत असेल, म्हणजे एखाद्या कामाचा 1 छेद बी भाग घेतला, म्हणजे 1/2 1/3 3/4 भाग जर तो n दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर संपूर्ण काम तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तर बी आणि n चा गुणाकार करायचा, भागीला काय करायचं? ए करायचं. तुम्हाला संपूर्ण कामाचे दिवस मिळून जातील. चला 5 बेसिक क्लिअर करे बाबा. 5वं बेसिक क्लिअर का? पुढे जायला बरं मला. समजा तुम्हाला एकूण क्षमता काढायची, लक्षात ठेवा. क्षमता काढण्यासाठी तुम्ही काय करायचं? क्षमता म्हणजे एका दिवसाचं काम असतं. क्षमता म्हणजे वन डे वर्क. क्षमता म्हणजे काय? वन डे वर्क. म्हणजे एका दिवसाला तो काम किती करतोय. जर तुम्हाला एका दिवसाचं काम काढायचं असेल तर एका दिवसाचं काम काढण्यासाठी तुम्ही काय करायचं राजाओ? एका दिवसाचं काम काढण्यासाठी वरती लिहायचं एकूण काम, आणि छेदामध्ये लिहायचं, लक्षात ठेवा, दिवस किंवा कालावधी. जो काय कालावधी असेल, लक्षात ठेवा, तो कालावधी काय करायचा? छेदाला लिहायचा. म्हणजे एकूण कामाला जर तुम्ही दिवसानं भागलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं एका दिवसाचं काम निघेल, म्हणजे क्षमता निघेल. क्लिअर झालं? पण तुम्हाला एकूण काम काढायचंय समजा. आता क्षमता काढण्यासाठी आपण काय केलं? एकूण काम भागीला दिवस केलं. पण तुम्हाला एकूण काम काढायचंय, लक्षात ठेवा, एकूण काम काढायचंय तुम्हाला. मग एकूण काम काढण्यासाठी काय लक्षात ठेवायचं? तर हे एकूण काम काढण्यासाठी हे दिवस कशाला तुमचं भागाकाराला इकडे जाईल, गुणाकाराला. म्हणजे क्षमता गुणाकारामध्ये जर तुम्ही दिवस केलं, तर तुम्हाला एकूण काम मिळून जाईल. चला क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चलो क्लिअर का? मी काय म्हणलं? एकूण काम काढायचंय तुम्हाला. एकूण काम काढण्यासाठी जी काही क्षमता असेल त्या क्षमतेला दिवसानं म्हणजे कालावधीनं, मग तो कालावधी दिवसामध्ये असू द्या किंवा तुमचा तासामध्ये असू द्या, कशामध्ये पण असू द्या, त्यानं काय करायचं? गुणायचं. तुम्हाला एकूण काम मिळून जाईल. बेसिक क्रमांक 6 आणि बेसिक क्रमांक 7 क्लिअर का? मला सांगा. हे जे बेसिक सांगतो हे बेसिक आपल्याला एक्झाम्पल सोडवताना अप्लाय करायचे आहेत. त्यामुळे हे बेसिक पहिल्यांदा समजून घ्या. बेसिक येत नसेल तर पुढे जाण्यात काही मजा नाही, लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा 8वा काय लक्षात ठेवायचा? खूप IMP, लक्षात ठेवा. कार्यक्षमता पेनानं दिसतंय का रे?
कार्यक्षमता, कार्यक्षमता व लक्षात ठेवायचं दिवस किंवा समय. दिवस म्हणजे समय हे व्यस्त प्रमाणात असतात, हे व्यस्त प्रमाणात असतात, व्यस्त प्रमाणात असतात, व्यस्त प्रमाणात असतात. कार्यक्षमता आणि दिवस हे व्यस्त प्रमाणामध्ये असतात. का व्यस्त प्रमाणामध्ये असतात या समजून सांगतो. समजा ए आणि बी आहे, ए आणि बी, ए आणि बी यांच्या क्षमतेचं गुणोत्तर जर मी 2:3 दिलं, तुम्हाला क्षमतेचं गुणोत्तर 2:3 दिलं. मी क्षमता म्हणजे काय सांगितलंय? क्षमता म्हणजे काय तर त्यांचं एका दिवसाचं काम. क्षमता म्हणजे काय? त्यांचं एका दिवसाचं काम. जर ए हा एका दिवसाला 2 काम करतोय आणि बी हा जर एका दिवसाला 3 काम करत असेल, तर मला सांगा ह्यांना दिवस किती लागत असतील हो? दिवस किती लागत असतील? ह्यांचं व्यस्त प्रमाण लक्षात ठेवा. इकडं 3 आलं आणि इकडं काय आलं तुमचं 2 आलं. म्हणजे क्षमता आणि दिवस जे आहेत लक्षात ठेवा ते एकमेकाच्या कशा असतात त्या ठिकाणी व्यस्त प्रमाणामध्ये असतात. चला क्लिअर का? म्हणजे क्षमता जास्त आहे तुमच्याकडे, क्षमता कशी आहे? जास्त आहे. लक्षात ठेवा क्षमता जास्त आहे तर तुम्हाला लक्षात ठेवा वेळ कमी लागणार. वेळ कशी लागणार? कमी लागणार. आणि क्षमता जर लक्षात ठेवा कमी तर वेळ कसा लागणार? तुम्हाला जास्त लागणार. कळतं ना मी काय सांगतोय? जर तुमची क्षमता जास्त असेल, क्षमता जास्त असेल, तुमची काम करण्याची क्षमता जर जास्त असेल तुमची, तर वेळ कमी लागणार. वेळ कसा लागणार? वेळ कमी लागणार. बरोबर. आणि क्षमता जर कमी असेल, क्षमता जर कमी असेल तर वेळ हा जास्त लागतो. वेळ कसा लागतो? जास्त लागतो. कारण तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवरती डिपेंड आहे की तुम्हाला वेळ किती लागणार. तुमची क्षमता जास्त असेल तर वेळ कमी लागेल आणि क्षमता जर कमी असेल लक्षात ठेवा वेळ कसा लागेल तुम्हाला? जास्त लागेल. क्लिअर का? बेसिक आठवं क्लिअर का? चला क्लिअर का? समजा तुम्हाला दोघांचं आहे ना. आता इथं तुमचं काय झालं माहिती आहे का? दोघांचं आहे. इथं दोघांचं, इथं मी ए आणि बी दिलाय. इथं ए आणि बी चं क्षमतेचं गुणोत्तर दिलं 2:3. मग दिवसाचं गुणोत्तर काय आलं किंवा समयचं गुणोत्तर काय आलं? 3:2. म्हणजे इकडे इकडे केलं, फक्त क्रॉस मारलं तुम्ही. ओके, व्यस्त केलं तुम्ही. पण हे फक्त 2 जण आले तर, 3 जण आले तर लक्षात ठेवा समजा 3 जण आहेत. समजा ए आहे, समजा बी आहे आणि समजा सी आहे. या तिघांच्या क्षमतेचं गुणोत्तर दिलं असेल. तिघांच्या क्षमतेचं गुणोत्तर 2:3 किती आहे तुमचं? 5 आहे. तिघांच्या क्षमतेचं गुणोत्तर 2:3 आहे. मग लक्षात ठेवायच्या त्यांच्या समयाचं गुणोत्तर काय? तर तुम्हाला माहित आहे क्षमतेच्या व्यस्त समय असतो आणि समयच्या व्यस्त लक्षात ठेवा क्षमता असते. कारण हे दोघे एकमेकाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतात. का व्यस्त प्रमाणामध्ये असतात? कारण क्षमता जास्त असेल तर वेळ कमी लागणार आणि क्षमता तुमच्याकडे काम करण्याची कमी असेल तर वेळ कसा लागणार? तुमच्याकडे ती जास्त लागणार. याचा अर्थ जर तुम्हाला तिघं दिली असेल तर काय करायचं माहिती आहे का? ह्याची व्यस्त क्रिया करायची. व्यस्त म्हणजे ए चं व्यस्त काय झालं? 1/2. ए चं व्यस्त झालं 1/2, बी चं झालं 1/3 आणि सी चं झालं 1/5. बघा क्षमतेचं गुणोत्तर दिलं तर 2:3. मग काय केलं मी? दिवसाचं गुणोत्तर काढलं. दिवसाचं म्हणजे समयचं गुणोत्तर. समयचं गुणोत्तर काय आलं? ह्याची 2ची व्यस्त करायची 1/2 आली, 3ची व्यस्त करायची 1/3 आली, 5ची व्यस्त करायची 1/5 आलं तुमचं. मग आता ह्याला काय करायचं? सोडवायचं. सोडवायचं म्हणजे काय? अशी संख्या शोधायची की तिघांच्या पण पाड्यामध्ये असली पाहिजे. 3×5 = 15, 15×2 = 30. हिथं 30 होण्यासाठी 15 न गुणावं लागेल. हिथं लक्षात ठेवा किती न गुणावं लागेल तुम्हाला 30 होण्यासाठी? 10 न गुणावं लागेल. आणि हिथं किती न गुणावं लागेल? 6 न गुणावं लागेल. ओके, म्हणजे काय झालं? हिथं 15 ने गुणलं की वर पण 15 ने गुणा, 15 आलं तुमचं. हिथं 10 न गुणलं की वरती पण 10 न गुणायचं, 10 आलं तुमचं. ओके, खाली 6 न गुणलं की वरती पण 6 न आलं. खाली 15×2 = 30, 10×3 = 30, 6×5 = 30, 30 काय झालं तुमचं? कॅन्सल. याचा अर्थ तुमच्या दिवसाचं गुणोत्तर जे आलं किंवा समयचं गुणोत्तर जे आलं ते गुणोत्तर आलं 15 10 6. 15 10 किती आलं तुमचं? 6 आलं. चला क्लिअर करे. 15 10 किती आलं तुमचं? 6 आलं. ओके, इथं व्हाईट कलरनं लिहितो मी, तुमच्या लक्षात येईल. 15 10 किती आलं तुमचं? 6 आलं.
म्हणजे जर 2 पेक्षा जास्त 2 दिले तर लक्षात ठेवा तुम्हाला व्यस्त करायचं, बघ इकडलं तिकडं तिकडलं इकडं करायचं, म्हणजे बघ तिकडे क्रॉस मारायचं तुम्हाला व्यस्त करणं. पण 2 पेक्षा जर जास्त दिन दिली असतील आणि त्या जास्त जणांची क्षमता तुम्हाला दिली असेल 2 3 5, तर त्यांचं दिवसाचं गुणोत्तर काढण्यासाठी 2 ची व्यस्त 1/2, 3 ची व्यस्त 1/3, 5 ची व्यस्त 1/5. मग आता काय करायचं, अपूर्णांकामध्ये अपूर्णांकामध्ये जर गुणोत्तर आलं असेल तर त्याला व्यस्त काय अपूर्णांकामध्ये जर गुणोत्तर आलं असेल तर छेद समान करायचा. छेद समान करणे म्हणजे एलसीएम काढणे, आणि एलसीएम न प्रत्येक लक्षात ठेवा 1/2, 1/3, 1/5 ला काय करणे, गुणणे असतं. मग इथं 15 ने गुणले वर पण 15 ने गुणा, इथं 10 ने गुणले इथं वरती पण 10 ने गुणा, इथं 6 ने गुणले वरती पण 6 ने गुणा, कारण छेद समान करण्यासाठी आपण 15 10 ने 6 ने गुणलं. खाली छेद समान झाला, कॅन्सल करून टाका. वरती किती आलं, 15 10 ने 6 आलं. गुणोत्तर भेटलं 15 10 ने 6. अशा पद्धतीनं तुम्हाला हे बेसिक माहित पाहिजे. जर बेसिक लक्षात ठेवा माहित नसेल तुम्हाला तर काही उपयोग होणार नाहीये. चला क्लिअर का? क्लिअर काय पहिलं बेसिक बघितलं. जर ए लक्षात ठेवा एक काम x दिवसामध्ये करतोय, बी y दिवसामध्ये करतोय, तर दोघं मिळून ते काम लक्षात ठेवायचं. x गुणाकारामध्ये y छेदामध्ये x अधिक y. जर ए आणि बी दोघे मिळून लक्षात ठेवा x दिवसामध्ये करतात, बी हा y दिवसामध्ये करतोय, आणि एकटा जर विचारलं, कुठलाही एकटा विचारू दे, ए विचारू दे बी विचारू द्या, जर एकटा ते काम किती दिवसामध्ये करत असेल तर x गुणाकारामध्ये y छेदामध्ये म्हणायचं x वजा y. ए जर संपूर्ण काम जर एक्स डे मध्ये पूर्ण करत असेल तर एका दिवसाला काम किती करणार, 1/x लक्षात ठेवा. म्हणजे संपूर्ण दिवसाचे व्यस्त केले की एका दिवसाचं काम, आणि एका दिवसाच्या कामाचे व्यस्त केले की संपूर्ण डे असतात, हे लक्षात असू द्या. तसंच इथं बी जर संपूर्ण काम जर y दिवसात पूर्ण करत असेल तर एका दिवसाला काम किती करेल, 1/y करेल. ए व्यक्ती काय करतो, एका कामाचा a/b भाग जर n दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर संपूर्ण काम करण्यासाठी त्याला दिवस किती लागतील, तर बी आणि n चा गुणाकार करा, भागिले a करा, तुमचं उत्तर मिळून जाईल राजाओ. प्लस इकडे क्षमता काढायची तुम्हाला. क्षमता म्हणजे वन डे वर्क लक्षात ठेवा. एका दिवसाचं काम करण्यासाठी वरती एकूण काम भागीला दिवस काय करायचं, दिवसानं भागायचं, म्हणजे कालावधी किंवा समयने भागायचं, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. जर तुम्हाला एकूण काम काढायचं असेल तर एकूण काम करण्यासाठी क्षमता गुणाकारामध्ये दिवस, क्षमता गुणाकारामध्ये काय करायचं, दिवस करायचं, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आणि बाकी कार्यक्षमता आणि दिवस म्हणजे समय हे एकमेकाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतात, हे लक्षात असू द्या. चलो क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? पुढे जाऊया. तुमचं पुढं पहिला क्वेश्चन घ्यायच्या अगोदर मी अजून एक बेसिक तुम्हाला मी सांगतो. अजून एक बेसिक सांगतो. बघा इकडं एक तक्ता लक्षात ठेवायचं. बघा समजा तुम्हाला व्यक्ती दिले, व्यक्ती दिवस दिलेत, म्हणजे व्यक्ती म्हणजे मेन लक्षात ठेवा एम मानतो, आणि दिवस म्हणजे तुमचं डे मानतो. ओके. समजा तुम्हाला काय दिले माहिती का, व्यक्ती दिलेत आणि तुम्हाला तास दिलेत, तास. मग हे काय झालं, माणसं एम मानतो, ह्याला एच मानतो, लक्षात ठेवायचं. आवर्स समजा तुम्हाला काय करतील लक्षात ठेवा, व्यक्ती पण देतील, दिवस पण देतील, आणि तुम्हाला तास पण देतील, लक्षात ठेवा. मग काही तर आलं तुमचं यम आलं, दिवस म्हणजे डे आलं, आणि तास म्हणजे एच आलं तुमचं. मग तुम्हाला समान काम असेल तर बघा, आता तुम्हाला जर काय असेल त्या ठिकाणी समान काम असेल, समान काम असेल तर लक्षात काय ठेवायचं राजाओ, समान काम जर असेल तर लक्षात काय ठेवायचं, बघा काम समान असेल लक्षात ठेवा, तर लक्षात ठेवायचं M1 D1 बरोबर M2 D2. म्हणजे तुम्हाला काय विचारतील, एवढे व्यक्ती एक काम एवढ्या दिवसामध्ये करतात, तर तेच काम एवढ्या व्यक्ती किती दिवसामध्ये करेल, किंवा एवढ्या दिवसामध्ये किती व्यक्ती ते काम करतील, लक्षात ठेवा. व्यक्ती विचारतील किंवा दिवस विचारतील, काही विचारू द्या. जर समान काम असेल तर लक्षात ठेवायचं माहितीचा भाग बरोबर प्रश्नाचा भाग करायचा. माहितीचा भाग बरोबर काय करायचं, माहिती बरोबर प्रश्नाचा भाग. ओके. काम जर समान असेल तर M गुणाकारामध्ये D बरोबर M2 गुणाकारामध्ये D2, लक्षात ठेवा.
चला इथं काय तुमचं समजा व्यक्ती दिलेत तुम्हाला आणि तास दिलेत तुम्हाला, म्हणजे M1 आणि तुमचं येणार H1 बरोबर M2 आणि येणार तुमचं H2. व्यक्ती पण दिलेस, दिवस पण दिलेत, तास पण दिलेत, तर म्हणायचं M1 D1 H1 बरोबर M2 D2 H2. M2 D2 आणि H2. जर हे काय असेल त्या ठिकाणी काम समान असेल. काम कसं असेल? समान असेल. काम काय असेल तुमचं? समान असेल. चला पुढं. काम वेगळे असेल, काम वेगळे, काम जर वेगळं असेल तुमचं, काम जर वेगळं असेल तर काय करायचं बघा. काम वेगळे असेल तर, काम वेगळे असेल तर काय करायचं माहिती का? इथं लिहायचं समजा माणसं दिलेत, दिवस दिलेत, M1 D1 छेदामध्ये लिहायचं W1 बरोबर M2 D2 छेदामध्ये लिहायचं W2. म्हणजे जर काम वेगळं असेल ना तर ते छेदाला लिहायचं. कुठं लिहायचं? छेदाला लिहून टाकायचं. चला इथं जर तास दिले असेल तुम्हाला, तुम्ही कसं लिहिणार? इथं M1 H1 छेदामध्ये लिहायचं W1, फक्त D1 च्या जागी H1 आणि H2 करायचं फक्त. M2 H2 छेदामध्ये लिहायचं W2. जर काम वेगळं असेल तर ते खाली ठेवायचं. तुम्हाला माणसं पण दिलेत, दिवस पण दिलेत आणि तास पण दिलेत, खाली लिहायचं काम W1 बरोबर इकडे लिहायचं M2 D2 आणि H2 छेदामध्ये लिहायचं तुम्हाला W2. चला क्लिअर का? काम समान असेल तर हे लक्षात ठेवा, काम वेगळं असेल तर काम छेदाला टाकायचं. कुठं टाकायचं? छेदाला टाकायचं. आता तुमची मजुरी, आता तुमची मजुरी जर मजुरी असेल, लक्षात ठेवा तुमची बघा, मजुरी असेल तर काय करायचं? M1 D1 छेदामध्ये खाली लिहायचं S1, खाली काय लिहायचं? S1 लिहायचं बरोबर. इकडे काय करायचं? M2 D2 छेदामध्ये लिहायचं S2, काय लिहायचं? S2. इकडे येणार मग M1 H1 छेदामध्ये S1 बरोबर M2 D2 छेदामध्ये येणार S2. इकडे काय येणार तुमचं? M1 पण येणार, D1 पण येणार, H1 पण येणार आणि S1 पण येणार. इकडे येणार M2 D2 H2 छेदामध्ये लिहायचं S2. हा तक्ता लक्षात ठेवा. म्हणजे हा पाठ करायची गरज नाहीये. माहितीचा भाग बरोबर प्रश्नाचा भाग लक्षात ठेवा. माहितीचा भाग बरोबर प्रश्नाचा भाग. जर काम समान असेल तर बरोबर टाका, काम वेगळं असेल तर फक्त ते छेदाला टाकायचं. कुठं टाकायचं? छेदाला. आणि सॅलरी असेल ती सुद्धा कुठं टाकायची? तुमची छेदाला टाकायची. बस एवढा तक्ता लक्षात ठेवा. टीईटीला तर ह्याच तक्त्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. चला जाऊया का? बेसिक क्लिअर झालं, बेसिक क्लिअर झालं. जाऊया का पहिल्या क्वेश्चन कडे? ते आता टाईप क्रमांक 1 कडे जाऊया आपण. टाईप क्रमांक 1. चला पहिला क्वेश्चन आहे, 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे तुम्हाला 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम म्हणलंय, काम मात्र तेच आहे, काम बदललेलं नाही. काम मात्र तुमचं तेच आहे, लक्षात ठेवा. काम तेच असेल तर मी तुम्हाला सांगितलंय, काम तेच असेल तर हे तक्त्यामध्ये लक्षात ठेवा तुमचा फॉर्म्युला बसणार. ओके, पण तो फॉर्म्युला पाठ करायचा नाहीये राजा. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसामध्ये पूर्ण करतील? पहिल्या प्रश्नाला मी लिहून दावतो, समजून सांगतो. दुसऱ्या प्रश्नापासून आपण लिहायचं नाही, डायरेक्ट माहितीचा भाग बरोबर प्रश्नाचा भाग करायचा. मला सांगा 10 मजूर म्हणते, 10 मजूर म्हणजेच काय झालं? पहिलं तुमचं M1, M1 आला तुमचा 10, रोज 6 तास काम करते म्हणजे H1, H1 आला 6 आणि एक काम किती दिवसात पूर्ण करते? 12 दिवसामध्ये पूर्ण करून टाकते. म्हणजेच D किती आला तुमचा? इकडे 12 आला, D1 आला 12. तेच काम म्हणते, काम बरोबर आहे, तेच काम आहे राजाओ, पण म्हणते तेच काम 20 मजूर म्हणजे पुन्हा मजूर दिलेत, म्हणजे M2 दिला आहे 20 मजूर, रोज 9 तास काम करतात, म्हणजे H2 दिलाय तुम्हाला 6 सॉरी किती दिलाय? 9 तास. मग 9 तास काम करून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे काढायचं आहे D2. काढायचं आहे काय? D2 तुम्हाला. म्हणजे आपण कसं लिहिणार? आपण लिहिणार M1 H1 D1, काम तर वेगळं नाही, काम समान आहे, म्हणजे बरोबर येणार तुमचं M2 H2 आणि येणार तुमचा D2. आता M1 ची व्हॅल्यू पुट करा, आली 10, H1 आहे तुमचा 6, D1 आहे तुमचा 12.
बरोबर. M2 किती आहे तुमचा 20, H2 किती आहे तुमचा 9, काढायचा आहे तुम्हाला D2, हा याचा ठेवला D2. मग हिकडल्या संख्या भागाकाराला त्या येतील गुणाकाराला, मग गुणाकाराला बी घेऊन आलो राजाओ. म्हणजे इकडं आलं तुमचं 10 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 12 छेदामध्ये 20 आणि 9 गुणाकाराला येईल इकडं भागाकाराला. ही आणायची सुद्धा गरज नाही, स्टेप करायची सुद्धा गरज नाही, पण करतो तुमच्यासाठी. इकडे येणार तुमचा D2. आता भाग द्या, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तर 10 1 10, 10 दोन्ही 20, बे 1 बे, बे 3 6, 3 1 3, 3 3 9, 3 1 3, 3 चौक 12. ह्या डाव्या साईडला फक्त 4 राहिलं, उजव्या साईडला राहिलं D2. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 4 बघून घ्या. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. आता मी पहिल्या क्वेश्चनला जे लिहिले ती मी आता लिहिणार नाही. बेसिक सांगितले मी आता पटपट जाणार, कारण आपल्याला सिलेबस लवकर संपवायचा. 15 मजूर म्हणते, लक्षात ठेवा. किती मजूर? 15 मजूर तुमचे. 15 मजूर रोज किती तास काम करतात? 8 तास काम करून एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. म्हणते तेच काम म्हणजे बरोबर लिहा. राहिला हा माहितीचा भाग. आता प्रश्नाचा भाग. ती म्हणते 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसामध्ये पूर्ण करतील? पूर्ण करतील म्हणजे किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे काढायचं आहे D2. काढायचं आहे D2. आता झाला तुमचा हा M1 काय असेल ते लक्षात ठेवा. आता भाग द्या तुमचं. भाग कितीने जातो? 9 1 9, 9 2 18, 8 1 8, 8 2 16. 2 ला 2 कॅन्सल झालं. डाव्या साईडला राहिलं तुमचं 15, उजव्या साईडला राहिलं तुमचं D2. 16 मजूर रोज 9 तास काम करून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 15 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आलं का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन करते. नेक्स्ट क्वेश्चन. 35 मजूर रोज 5 तास काम करून एक काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम 25 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसामध्ये पूर्ण करतील? माहितीचा भाग काय बघा तुमचा. माहितीचा भाग काय तुमचा इथं? माहितीचा भाग तर 35 मजूर रोज 5 तास काम करून ते काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम म्हणले बरोबर, लक्षात ठेवा. 25 मजूर रोज 10 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? काढायचंय D2. काढायचंय D2 राजा. आता भाग द्या. भाग द्या म्हणजे भागाकाराची गुणाकार संख्या भागाकार संख्या गुणाकाराला करतच बसू नका. कारण दोन संख्येच्या मध्ये लक्षात ह्या माहितीच्या आणि ह्या माहितीच्या मध्ये बरोबर चिन्ह, याचा अर्थ डाव्या साईडनं उजव्या साईडनं, उजव्या साईडनं डाव्या साईडला भाग दिला तर चालतो. त्याला प्रत्येक वेळेस लक्षात पायऱ्या करत बसायची गरज नाहीये. 10 1 10, 10 त्रिक आलं 30, 5 1 5, 5 5 आलं 25, 5 1 5, 5 7 35, 7 आणि 3 चा गुणाकार केला 7 त्रिक 21. उजव्या बाजूला राहिलं तुमचं D2. 25 मजूर रोज 10 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 21 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 40 मजुरांनी 20 दिवसात पूर्ण करावायचे असेल तर प्रत्येकाला रोज किती तास काम करावे लागेल? काय नाही, माहितीचा भाग बरोबर प्रश्नाचा भाग. म्हणते काय तुम्हाला 28 मजूर आहेत तुमच्याकडे, ती म्हणजे 28 ला गुणाकारामध्ये 8 तास काम करून काम 25 दिवसामध्ये पूर्ण करतात. म्हणते तेच काम म्हणजे बरोबर लिहायचं असतं. पुन्हा 40 मजुरांनी म्हटले 40 मजूर लक्षात ठेवा 20 दिवसामध्ये पूर्ण त्यांना काम करायचं आहे. तर त्यांना रोज किती तास काम करावं लागेल म्हणजे काढायचा H2. काढायचं काय तुम्हाला H2. मग आता काय करा, भाग द्या. आता भाग द्या तुम्ही. भाग कुठं जातोय बघा. 8 1 8, 8 45, 5 1 5, 5 5 25.
बरोबर आहे का रे? 5 एके 5, 5 चोक 20, 4 एके 4, 4 7 28. डाव्या बाजूला फक्त 7 राहिले, उजव्या बाजूला एच रूट राहिलाय. याचा अर्थ 40 मजुरांना ते काम जर लक्षात ठेवा 20 दिवसात पूर्ण करायचं असेल तर डेली लक्षात ठेवा त्यांना दररोज 7 तास काम करावं लागेल. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1 2 3 म्हणा 3 तर 3 4 झाले 3 3 7. चला क्लिअर खरे बाबा, समजतंय, क्लिअर होतंय. काळकामावरती फिक्स एक प्रश्न असतोच. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन, 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. बघा 18 मजूर आहेत, 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतात. म्हणते तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात पूर्ण करायचं असेल तर रोज किती तास काम करावं लागेल, म्हणजे काढायचा H2. काढायचा H2. आता भाग द्या, आता भाग द्या, त्या भाग द्या. भाग कितीने जातो? 0 ला 0 तुमचं कॅन्सल झालं. 12 एके 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36. 3 ला 3 काय झाले तुमचे? कॅन्सल झाले. बरोबर आहे का? बे एक बे बे 9 18 आले 9. 9 बरोबर आलं H2. 9 बरोबर आलं H2. 9 बरोबर काय आलं तुमचं? H2 आलं. म्हणजेच राजाओ, जर त्या 20 मजुरांना 36 दिवसात जर ते काम पूर्ण करायचं असेल तर दररोज लक्षात ठेवा 9 तास काम करावं लागेल. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला टाईप क्रमांक 1 क्लिअर करा बाबा. टाईप क्रमांक 1 क्लिअर का? टाईप क्रमांक 1 लक्षात ठेवा. व्यवस्थित 5 गणिते मी सांगितले ती व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही व्यवस्थित लेक्चर नाही बघितलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, टीटीला एवढा हलक्यात घेऊ नका. सजासजी ती होत नाही. जर सजासजी होत असेल 100% पैकी लक्षात ठेवा फक्त 11%च लक्षात ठेवा स्टुडंट पास झाले नसते. 89% विद्यार्थी नापास झालेत लक्षात ठेवा. आपला पण नंबर त्यामध्ये आहे हे लक्षात असू द्या. पास व्हायचं असेल तर एकच ऑप्शन आहे, प्रत्येक घटक क्लिअर करणं गरजेचं आहे. कारण मार्क लक्षात ठेवा सजासजी अशी मिळत नसतात. ओके चला. ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास बी ला 30 दिवस लागतात. दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? बघा मी पहिल्यांदा सांगितलं होतं ए का करतोय? एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय. बरोबर का? बी काय करतोय? तेच काम लक्षात ठेवा 30 दिवसामध्ये पूर्ण करतोय. 30 दिवसामध्ये पूर्ण करतोय. मला सांगा ह्याच्यावर तुम्हाला एलसीएम मेथड पण सांगतो. ह्याचा एलसीएम काढून घ्यायचा. ह्याचा एलसीएम काढून घ्यायचा. 20 आणि 30 चा एलसीएम किती आला तुमचा? 60 आला. 60 एलसीएम आला. एलसीएम आणि एलसीएम म्हणजेच लक्षात ठेवायचं एकूण काम. एलसीएम म्हणजेच काय? तुमचं एकूण काम आहे तुमचं. ओके. याचा अर्थ ए काय करतोय? 60 काम करण्यासाठी 20 दिवस घेतोय आणि बी काय करतोय? 60 काम करण्यासाठी 30 दिवस घेतोय. मग एका दिवसाला काम किती करतील? ए जर 60 काम करण्यासाठी 20 दिवस घेत असेल तर एका दिवसाला काम किती करेल? तर 0 0 कॅन्सल, बेत्रिक 6. बेत्रिक 6 आलं. म्हणजे ही काय आली? तुमची क्षमता आली. ही काय आली? तुमची क्षमता आली राजा, क्षमता. ए ची एका दिवसाची क्षमता 3 आहे. आता बी जर संपूर्ण 60 काम करण्यासाठी 30 दिवस घेत असेल तर एका दिवसाला काम किती करेल? 30 दोन्ही 60. 30 दोन्ही 60. 2 काम करेल. बरोबर का? ती म्हणते दोघे मिळून, म्हणजे ए आणि बी मिळून म्हणते दोघे मिळून दिवस किती लागतील लक्षात ठेवा. दोघांचे दिवस काढण्यासाठी ए आणि बी मिळून लक्षात ठेवा किती दिवसात काम करतील. त्या दोघांचे दिवस करण्यासाठी वरती लिहायचं असतं एकूण काम. वरती एकूण काम लिहायचं 60, छेदामध्ये लिहायची असते एकूण क्षमता. एकूण क्षमता म्हणजे ए आणि बी ची क्षमता. ए ची क्षमता 3 आहे, बी ची क्षमता 2 आहे. 60 छेदामध्ये 3 आणि 2 आले 5. 5 एके 5 राहिला 1. 5 दोन्ही 10. दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 12 दिवसामध्ये पूर्ण करतील. चला ह्याला म्हणायचं एलसीएम मेथड. ह्याला म्हणायचं एलसीएम मेथड.
क्लिअर करे. अशा 2-3 मेथड आहेत लक्षात ठेवा माझ्याकडे. एलसीएम मेथड म्हणायचं. एलसीएम मेथड सगळ्यात सोपी लक्षात ठेवायचं. का ही एलसीएम मेथड सगळीकडे ती उपयोगी पडते. एलसीएम मेथड सगळीकडे ती उपयोगी पडते लक्षात ठेवा. बाकी जर तुम्हाला मी बेसिक मध्ये जे सांगितलं होतं, बेसिक मध्ये जे मी सांगितलं होतं तुम्हाला, काय सांगितलं होतं रे तुम्हाला? बेसिक मध्ये जे सांगितलं होतं तुम्हाला, हे ए एवढ्या दिवसात काम करतोय, बी एवढ्या दिवसात काम करतो, दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? एक्स गुणाकारामध्ये वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय दिवसामध्ये पूर्ण करतील. बरोबर का रे? बरोबर ना? मग आता आपण ती मेथड वापरूया. मग मला सांगा, ए काय करतोय? एक काम काय करतोय? 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय. आणि बी काय करतोय? तेच काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतोय. ती म्हणते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? तर सांगितल्या दोघांचा गुणाकार 20 गुणाकारामध्ये करायचं 30. दोघे मिळून म्हणते, मग खाली लिहायचं 20 अधिक किती करायचं 30. 20 आणि 30 चा गुणाकार करत बसू नका, हाय असं लिहा. खाली मात्र 30 आणि 20 ची बेरीज करा. किती आली तुमची? 50. 0 ला 0 कॅन्सल झाले. 5 एके 5, 5 चोक 20. राहिलं काय हो तुमचं? 4 आणि 3. 4 त्रिक आलं 12. म्हणजे दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 12 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 2. कुठल्याही मेथड न सोडवा, अपूर्णांक मेथड सुद्धा लक्षात ठेवा. पण मला असं वाटतं की तुम्ही सरस लक्षात ठेवा. अशा पद्धतीचा प्रश्न आला की ती मेथड वापरा, पण ह्या मेथडला पण विसरू नका. एलसीएम मेथड लक्षात ठेवा. हे पुढे पुढे जेवढे अवघड आहेत, आता काही माहिती का, टीईटीला जास्त क्वेश्चन काही डीपली सिलेबस नाही लक्षात ठेवा. पण तुम्ही जर ऑदर स्पर्धा परीक्षेला गेला तर तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. एलसीएम मेथडच कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला पुढची गणित सॉल्व्ह करता येतात आणि सोपी मेथड आहे ती. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया का? या ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास बी ला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? एक काम काय करतोय मला सांगा. ए जो आहे ए, हा ए काय करतोय? एक काम जे आहे ते 12 दिवसामध्ये पूर्ण करतोय. तेच काम बी ला करायला सांगितलं तर बी काय करतोय? 24 दिवसामध्ये पूर्ण करतोय. मग आता घ्यायचा एलसीएम. ह्या दोघाचा घ्यायचं एलसीएम राजा. दोघांचे एलसीएम म्हणजे अशी संख्या शोधायची की दोघांच्या पाड्यामध्ये असले. पण दोघांपैकी मोठी संख्या कुठली? 24. 24 ला 12 ने भाग जातो का? जातो. याचा अर्थ 24 एलसीएम आला. 24 काय आला? एलसीएम आला. आपण लसावी मसावी शिकवलेला आहे. आणि एलसीएम म्हणजेच असतं एकूण काम. एलसीएम म्हणजेच काय आलं तुमचं? एकूण काम आलं राजा. मग आता मला सांगा, ए जर 24 काम करण्यासाठी जर तो 12 दिवस घेत असेल तर एका दिवसाला काम किती करेल? तर 12 न 24 ला भागा, 12 दोन्ही 24. ही आली त्याची एका दिवसाची क्षमता. ही काय आली? ए ची क्षमता. आता बी ची क्षमताकडे, बी जर 24 काम करण्यासाठी जर 24 दिवस घेत असेल तर एका दिवसाला काम किती करेल? 24 एके 24. 24 एके 24 एक काम करेल. मग म्हणले दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? ए अधिक बी दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? म्हणजे एकूण काम वरती लिहायचं. एकूण काम किती आहे आपल्याला? एकूण काम 24 आहे. 24 वरती लिहिलं. एकूण काम किती आहे? 24 आहे. 24 वरती लिहिलं. खाली ए आणि बी ची क्षमता. ए ची क्षमता 2 आहे, बी ची क्षमता 1 आहे. 24 छेदामध्ये 2 ने किती आलं तुमचं? 3. तर भाग द्या. 3 8 24. 3 8 किती आलं? 24. याचा अर्थ ए आणि बी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 8 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. या आता दुसरी मेथड बघा. जर तुम्हाला दुसरी मेथड वापरायची असेल तर मी सांगितलंय ए आणि बी दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? तर तुम्हाला करायचं आहे 12 गुणाकारामध्ये 24 छेदामध्ये 12 अधिक करायचंय तुम्हाला 24. 12 गुणाकारामध्ये 24 करत बसू नका, तसंच ठेवा. 12 आणि 24 ची ऍडिशन करा. 4 आणि 2 आले 6, 2 आणि 1 आले 3. 12 एके 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 3 एके 3, 3 8 24. राहिलं 8. दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 8 दिवसामध्ये पूर्ण करतील. समजतंय का?
चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन तिसरा. ए एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास बी ला 10 दिवस लागतात. दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? एलसीएम मेथड वापरतो मी इथं. ए जो आहे लक्षात ठेवा, ए जो आहे ए काय करतोय, एक काम जे आहे ते एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतोय. बी तेच काम लक्षात ठेवा 10 दिवसामध्ये पूर्ण करतोय. मग आता काय करायचं, दोघांचं एलसीएम काढायचं. दोघांचं एलसीएम काढण्यासाठी काय करायचं, दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे बघायची, 15. 15ला 10 भाग जातो का नाही, मग 15चा पाडा घ्यायचा 30. 30ला 10 15 नंतर जाणार का, त्याच्याच पाड्यात 10 पण जातो. याचा अर्थ एलसीएम जो आला तो एलसीएम किती आला तुमचा, 30 आला. आणि एलसीएम म्हणजे सांगितलं मी एकूण काम असतं. एलसीएम म्हणजेच काय असतं, तुमचं एकूण काम असतं. मग एकूण काम ए ला करण्यासाठी 15 दिवस लागतात. म्हणजे 30 काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. एका दिवसाला काम किती करेल, तर 15 नी 30 ला भागा, 15 2 30. ही आली त्याची क्षमता. ही आली क्षमता. क्षमता म्हणजे एका दिवसाचं काम. क्षमता म्हणजे काय, एका दिवसाचं काम. ए एका दिवसाला 2 काम करेल. ए एका दिवसाला 2 काम करेल. बी काय करतोय, 30 काम करण्यासाठी 10 दिवस घेतोय. एका दिवसाला काम किती करेल, 10 नी 30 ला भागा, 10 त्रिक 30. म्हणजे बी ची एका दिवसाची क्षमता आली 3. म्हणजे एका दिवसाला काम 3 करतोय तो. आता विचारलं दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील, म्हणजे ए अधिक बी दोघांचे दिवस काढण्यासाठी वरती लिहायचं असतं एकूण काम. एकूण काम आपल्याकडे एलसीएम 30 आहे. छेदामध्ये ए ची पण क्षमता आणि बी ची पण क्षमता. का रे, का दोघांनी मिळून विचारले तुम्हाला. ए ची क्षमता आहे 2, बी ची क्षमता आहे 3. मग 30 भागीला 3 आणि 2 आले 5. 5 एके 5, 5 सक्क 30. दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, 6 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया का रे पुढं. चला तिसरा झाला, चौथा क्वेश्चन. ठीक आहे, 3च क्वेश्चन आहेत. चला टाईप क्रमांक 2 क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 2 क्लिअर का, टाईप क्रमांक 2 क्लिअर का. तिसरा टाईप. चला टाईप क्रमांक 3 बघा. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. क हा अ आणि ब च्या दोघांचे एकत्रित काम इतके काम करतो. दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर अ एकटा 12 दिवसात काम पूर्ण करत असेल तर तेच काम अ ब क तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. बघा प्रयत्न करा आणि सोडवा. बघा या इकडे सांगतो काय म्हणते मला सांगा. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. बघा इथं लिहितो मी अ, इथं लिहितो अ, इथं लिहितो ब आणि इथं लिहितो क. अ जो आहे तो ब च्या दुप्पट वेगाने काम करतोय. म्हणजे ब ची क्षमता 1 जर असेल तर अ ची क्षमता 2 आली. अ ची क्षमता किती आली, 2 आली राजा. बरोबर आहे का. ही आली त्यांची क्षमता. इथं लिहितो मी क्षमता. मग मला सांगा ती काय म्हणते, अ आणि ब दोघांच्या एकत्रित कामा इतके काम कोण करतोय, एकटा. लक्षात ठेवा क हा अ आणि ब च्या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतोय. म्हणजे 2 ने किती आलं तुमचं, 3 आलं. 2 ने किती आलं तुमचं, 3 आलं. बरोबर का रे. अ काय करतोय, एका दिवसाला 2 काम करतोय. ब एका दिवसाला 1च काम करतोय राजा. आणि क काय करतोय, दोघांच्या कामाचे एकत्रित कामा इतकं काम करतोय, म्हणजे 3 काम करतोय. मग सांगितलं काय, एकटा अ 12 दिवसात काम करत असेल तर तेच काम अ ब क मिळून, लक्षात ठेवा तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. मग काय करा माहिती का, एकूण काम काढून घ्या अगोदर. एकूण काम काढून घ्या. एकूण काम कसं काढणार तुम्ही, एकूण काम काढण्यासाठी मला सांगा, अ जो आहे अ हा एकटा काम किती दिवसात करतोय, 12 दिवसामध्ये करतोय. मग मला सांगा अ एका दिवसाला काम किती करतोय, 2 करतोय. तर 12 दोन्ही किती आलं तुमचं, 24 आलं.
एकूण काम जे आलं ते एकूण काम किती आलं तुमचं 24 आलं राजा. मग म्हणते तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील, म्हणजे अ ब आणि क तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील. तिघांचे दिवस काढण्यासाठी वरती लिहायचं असतं एकूण काम. एकूण काम आलंय आपलं 24. छेदामध्ये तिघांची क्षमता म्हणजे 2 अधिक 1 अधिक 3, 3 आणि 2 5, 5 निघाले राजा 6 आणि 6 एके 6, 6 चोक आले 24. म्हणजे तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील, 4 दिवसामध्ये करतील. 4 दिवसामध्ये करतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला, ह्यासाठी सांगितलेलं बेसिक कन्सेप्ट लक्षात असली पाहिजे, लक्षात ठेवा. हे इतर लक्षात ठेवा. बाकीच्या जर पुस्तकात गेलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मेथड वेगळे दिसेल, जे अवघड मेथड आहे लक्षात. एकदम मी सिंपल लँग्वेज मध्ये मी सांगितलेलं आहे. चला, मी काय केलं, गुणोत्तर काढून घेतलं. गुणोत्तरानुसार मी गेलो. पुढचा क्वेश्चन चला. अ ब तिघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. मी इथं लिहितो तिघ अ लिहितो, इथं लिहितो ब आणि इथं लिहितो क. आता काय म्हणतोय माहिती का, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतोय. म्हणजे ब जर एक काम करत असेल तर अ लक्षात ठेवा 2 काम करणार. म्हणजे दोघाच्या क्षमतेचं गुणोत्तर 2 1 आलं. 2 किती आलं, 1 आलं. का, अ जो आहे तो दुप्पट वेगाने काम करतोय. दुप्पट याचा अर्थ हा ब एक काम करत असेल तर अ हा तुमचं 2 काम करणार. पुढे काय बनतंय बघा, काम क हा अ आणि ब च्या दोघांच्या एकत्रित कामाच्या 1/3 भाग काम करतोय. म्हणजे दोघांच्या कामाच्या लक्षात ठेवा काय करतोय, 1/3. मग दोघांच्या कामाच्या काढा, क च गुणोत्तर काढा. 2 ने किती आले तुमचे 3, आणि त्या दोघांच्या एकत्रित बघा, दोघांचं एकत्रित काम किती, अ च 2 ब च 1 किती आलं 3, आणि 3च्या लक्षात ठेवा 1/3 भाग काम करतोय. 3 ला 3 कॅन्सल झालं, म्हणजेच लक्षात ठेवा क च गुणोत्तर आलं 1. क च गुणोत्तर आलं 1. आपल्या तिघाच्या क्षमतेचं गुणोत्तर भेटलं. मग आपल्याला म्हणतं एकटा क ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. एकट्या क च काढायच्या अगोदर एकूण काम काढून घ्या. एकूण काम कसं काढणार आपण, एकूण काम बरोबर मला सांगा तिघ ते सगळं काम किती दिवसात पूर्ण करतात, 12. 12ला गुणायचं तिघाच्या क्षमतेनं. एकूण काम काढण्यासाठी मी बेसिक मध्ये सांगितलं होतं, एकूण समयला लक्षात ठेवा त्यांच्या क्षमतेनं गुणायचं असतं. क्षमता तिघांची 2 आणि इथली 1 आणि इथली 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 आले 4, 12 चोक आले 48, 12 चोक आले 48. एकूण काम काढण्यासाठी कधीही लक्षात ठेवायचं समयला, दिवसाला किंवा समयला त्यांच्या क्षमतेनं. आता तिघ मिळून ते काम 12 दिवसात करता म्हणून 12, आणि तिघांची क्षमता 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, आणि किती आलं एकूण काम 48. मग आपल्याला विचारलंय क ते काम किती दिवसामध्ये करेल. क चे दिवस काढण्यासाठी एकूण काम 48 वरती लिहा, आणि छेदामध्ये एकूण काम 48 वरती लिहिलं, आणि क ची क्षमता 1. क ची क्षमता 1, 48 ला 1 न भागलं 48. क ते एकटा काम 48 दिवसामध्ये पूर्ण करेल. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. हाय का बघा, अपूर्णांक आहे का, सोडवायचं आहे का, जास्त कॅल्क्युलेशन करायचं. एकदम बेसिक कन्सेप्ट सांगतोय, त्या बेसिक कन्सेप्ट लक्षात समजून घ्या. मी तो वापरतोय गुणोत्तर प्रमाण, लक्षात ठेवा. जर बाकीच्या मेथडनं जर तुम्ही लक्षात ठेवा काढत बसला, दिवस काढले बाकीचे, हे झालं ते झालं काय झालं, पुस्तकात काही देतात लक्षात ठेवा. त्यापेक्षा तुम्हाला साधे आणि सिंपल सांगितलं. चलो, स्वतःचा दिमाग पण लढवायचं, लक्षात ठेवा. कॉपी पेस्ट हायस करत बसायचं नाही. चला पुढं. अ ब क तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. एकटा ब ते काम 20 दिवसात करतो. एकटा क ते काम 30 दिवसात करतो. तर एकटा अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल. हा, ये कैसा हो गया, असंच आहे करे. बरं ठीक आहे, चल. चला असं बघा काय म्हणते रे बघा.
इथं मी एलसीएमच मेथड जाणार, मी इथं पण एलसीएम मेथड जाणार. अ आहे, ब आहे आणि क आहे. तिघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतात? 8 दिवसात पूर्ण करतात. एकट्या ब ला ते काम करायला सांगितलं तर तो काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय. बरोबर का रे? एकटा क ला ते काम करा सांगितलं, एकटा क लक्षात ठेवा ते काम 30 दिवसात पूर्ण करतोय. तर विचारले एकटा अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बस इथं सुद्धा एलसीएम आहे, तर सगळ्याचा एलसीएम काढून घ्या. इथं तर सगळ्यांचा एलसीएम काढून घ्या, सर्वांचा एलसीएम काढून घ्या. एलसीएम म्हणजे लक्षात ठेवा ह्या दिवसांचा काढायचा असतो, लसावी म्हणजे ते एकूण काम. एकूण काम म्हणजे एलसीएम असतं. मग तिघापैकी मोठी संख्या कुठली? 30 आहे. 30 ला मला सांगा 20 न भाग जातो का? नाही. 8 न नाही. पुढचं 60 घ्या. 60 ला लक्षात ठेवा 60 ला भाग कितीनं जातो रे तुमचा? 20 न जातो, पण 8 न जात नाही. 90 घेतलं, 90 ला जातोय का बघा? नसेल, 90 ला जात नाही तुमचं. ओके. पुन्हा कितीनं जातो? 90 न. 120 घ्या. 120 ला 30 न भाग जातो, 20 न जातो. 8 1 8, 8 1 8, राहिले 4 8 45, 8 1 8 8 45. 120 ला 8 ने 8 1 8, राहिले 4 8 45, 15 8 23 असे बरोबर आहे. 120 एलसीएम आला 120. कसा काढला? मी तिघापैकी मोठी संख्या बघितली 30, 30 ला 20 न आणि 8 न भाग जात नाही. पुढे मी 60 घेतलं, 30 चा पाडा घ्यायचा. 60 ला 20 न आणि 8 न, 20 न जातो पण 8 न जात नाही. तिघाने पण बाकीच्या पण संख्येने भाग घ्यायला पाहिजे. 90 घेतलं, 20 न भाग जातो का? 0 0 गेला, जात नाही जात, लक्षात ठेवा. पुन्हा मी काय घेतलं? 120, 30 30 ऍड करत गेलो. 120 ला 8 न पण जातो, 20 न पण जातो, 30 न पण भाग जातो. एलसीएम आला 120. एलसीएम म्हणजे लसावी म्हणजे एकूण काम. लसावी म्हणजे काय आलं तुमचं? एकूण काम आलं. बरोबर आहे. मग मला सांगा अ ब क ला 120 काम करण्यासाठी 8 दिवस लागतात. मग एका दिवसाला काम किती करतील? एका दिवसाचं काम म्हणजे क्षमता. एका दिवसाचं काम म्हणजे काय आलं तुमचं? क्षमता आली. मग 8 1 8, राहिले 4 8 45. अ ब क तिघ 120 काम करण्यासाठी जर 8 दिवस घेत असतील तर एका दिवसाला काम करतील 15. किती करतील? 15. चला ब काय करतोय? सगळं काम कर 120 काम करण्यासाठी 20 दिवस घेतोय. एका दिवसाला काम करतील, शून्याला शून्य कॅन्सल, बेसक्क 12, 6 काम करतील. क काय करतोय? 120 काम करण्यासाठी 30 दिवस घेतो. एका दिवसाला काम किती करेल? शून्याला शून्य कॅन्सल, 3 चोक 12, 3 चोक 12. मग अ ची क्षमता काढावी लागेल. का अ ची क्षमता काढावी लागेल? कारण ती म्हणते अ ते एकटा काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. अ ची क्षमता काढण्यासाठी मी काय म्हणतोय? अ ब क मधून जर ब क वजा केला, बघा अ ब क मधून जर ब क वजा केला तर राहील तुमचा अ. म्हणून काय करायचं? लक्षात ठेवा तिघाची क्षमता किती आहे? 15. 15 मधून तुम्हाला वजा करायचंय 6 अधिक 4. 6 अधिक 4, कारण तिघाच्या क्षमतेमधून जर ब आणि क वजा केला तर राहील अ. मग मला सांगा 6 4 10, 15तून 10 गेले, राहिले 5, राहिले 5. म्हणजे अ ची क्षमता आली 5. अ ची क्षमता किती आली तुमची? 5 आली. किती आली? 5 आली राजा. मग आता म्हणतंय अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? अ चे दिवस काढण्यासाठी, अ चे दिवस काढण्यासाठी एकूण काम वरती लिहा. एकूण काम किती आहे रे? 120 लिहून टाका. एकूण काम वरती लिहिलं 120. आणि मग अ ची क्षमता, अ ची क्षमता किती आली रे? 5 आली. 5 ने भाग द्या. 5 ने 5 दोन्ही 10, राहिला 2, राहिला 2, 5 चोक 20. अ एकट्याला जर ते काम करायला सांगितलं तर अ हा एकटा लक्षात ठेवा ते काम 24 दिवसामध्ये पूर्ण करेल. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का? चला पुढचा टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करीत असतात, तेच काम 20 पुरुषांना किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील? मला सांगा. एक काम आहे ना, एक काम लक्षात ठेवा. इथं M1 मानतोय. 15 मुले किती दिवसात पूर्ण करतात? 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. ती म्हणते 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात. म्हणजे 3 बॉईज आणि 2 पुरुषांची क्षमता सेम आहे. बरोबर का रे?
3 मुलांची क्षमता ही 2 पुरुष एवढे म्हणता येईल, लक्षात ठेवा. 3 मुले 2 पुरुष एवढी काम करतात, याचा अर्थ 3 मुलांची कार्यक्षमता ही 2 पुरुष एवढी आहे. ओके, मग पुढे म्हणते लक्षात ठेवा 20 पुरुष म्हणजे M2. 20 पुरुष ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? ओके, ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? दिसतोय का हा पेन? ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. आता काय करायचं सांगतो. बी ची व्हॅल्यू काढायची, मला सांगा. बी ची व्हॅल्यू इथं म्हणते लक्षात ठेवा किती मुले 15 बॉयज, इथं बी लिहितो आणि इथं काय म्हणते पुरुष म्हणते, कारण का इथं बॉयज दिले आणि इथं पुरुष दिले. लक्षात ठेवा, एकच मिनिट. इथं M2 आला, M2 किती आला रे? 20 पुरुष म्हणते म्हणजे 20 मेन. ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मला सांगा. इकडे 15 मुले आहेत, इकडे 15 तुमचे 20 पुरुष आहेत. याचा अर्थ लक्षात ठेवा, एक तर तुम्हाला पुरुषाचं रूपांतर मुलामध्ये करावं लागेल किंवा मुलाचं रूपांतर पुरुषामध्ये करावं लागेल. हे करत बसण्यापेक्षा साधं सांगतो, लक्षात हाय अशी मांडणी करून घेतल्यानंतर बी ची व्हॅल्यू काढायची. बी ची व्हॅल्यू 2 असणार, एम ची व्हॅल्यू 3 असणार. बी ची व्हॅल्यू 2 असणार, एम ची व्हॅल्यू 3 असणार. मग आता काय करायचं, आपल्याला माहित आहे 15 बॉयज एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. 15 बॉयज लक्षात ठेवा एक काम, कारण M1 गुणाकारामध्ये D1 असतो. म्हणजे 15 बॉयज गुणाकारामध्ये 20 बरोबर 20 पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे काढायचंय D2. मग आता काय करा माहिती आहे का? आता काय करा, बी ची आणि एम ची व्हॅल्यू पुट करा. देता बी आणि एम ची व्हॅल्यू पुट करा. मला सांगा बी ची व्हॅल्यू किती येऊ? बी ची व्हॅल्यू 2 आहे, इथं 2 ठेवलं. बी ची व्हॅल्यू 2 आहे, तिथं ठेवली. एम ची व्हॅल्यू किती आहे तुमची? 3, इथं ठेवली. चला 15 दोन्ही किती आलं तुमचं? 30. गुणाकारामध्ये आलं 20 बरोबर 20 3 किती आलं तुमचं? 60. गुणाकारामध्ये आलं तुमचं D2. चला 30 1 30, 30 दोन्ही 60. बे 1 बे 0 0, 10 बरोबर आला तुमचा D2. याचा अर्थ तेच काम, लक्षात ठेवा, तेच काम 20 पुरुष किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 10 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर आहे का? बघून घ्या एकदा. चला पुढचा क्वेश्चन. दुसरा, 9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बघा 9 पुरुष म्हणजे 9 मेन एक काम, लक्षात म्हणजे M1 जो आला तो M1 9 पुरुष आला. किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसात पूर्ण करतात. ती म्हणते 4 पुरुषांची कार्यक्षमता. 4 पुरुषांची कार्यक्षमता म्हणजे 4 मेन बरोबर किती मुले आहेत तुमची? 6 बॉयज आहेत, लक्षात ठेवा. पुढे म्हणते करीत असल्यात 18 मुले म्हणजे M2 दिलेला आहे. 18 मुले म्हणजे 18 बॉयज ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? अशा पद्धतीनं मांडणी केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? एम ची आणि बी ची व्हॅल्यू काढायचे. भाग जातो बे दोन्ही 4 बे त्रिक 6 म्हणजे एम ची व्हॅल्यू आली 3 आणि बी ची व्हॅल्यू आली 2. कळतं ना मी काय सांगतो? कारण एम ची व्हॅल्यू आली 3 आणि बी ची व्हॅल्यू आली 2. हिकल्यासाठी तिकली व्हॅल्यू घ्यायची आणि तिकल्यासाठी हिकली व्हॅल्यू घ्यायची, लक्षात ठेवा. ओके, का घ्यायची सांगतो. इकडे कारण 2 एम आलं आणि बरोबर 3 बॉयज आलं. ओके, मग मला सांगा मी एम लिहिलं, बी गुणाकाराला इकडे आलं तुमचं भागाकाराला, मग इकडे 3 राहिले आणि इकडे छेदाला 2 राहिले. एम ची व्हॅल्यू 3 आणि बी ची व्हॅल्यू 2 आली का? मला सांगा. एम ची व्हॅल्यू 3 आणि बी ची व्हॅल्यू 2. आता ते करत बसण्यात काय मजा आहे का? मला सांगा. हे मग सांगितलं तेवढंच करा ना. चला मग आता काय करायचं? M1 गुणाकारामध्ये D1 करायचंय म्हणजे 9 M गुणाकारामध्ये 12 बरोबर M2 गुणाकारामध्ये D2 म्हणजे 18 B गुणाकारामध्ये करायचंय D2. चला एम ची व्हॅल्यू पुट करा. आता एम ची व्हॅल्यू पुट करा. तिथं एम ची व्हॅल्यू पुट करा. एम ची व्हॅल्यू किती आली रे बाबा? 3. बी ची व्हॅल्यू किती आली तुमची? 2. 9 त्रिक आलं 27. 27 गुणाकारामध्ये 12 बरोबर 18 दोन्ही किती आलं तुमचं? 36 गुणाकारामध्ये आलं D2.
12 एके 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 3 एके 3, 3 9 27, 9 बरोबर राहिलं तुमचं D2. म्हणजेच तेच काम 18 मुले किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 9 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नाकडे. चलो तिसरा क्वेश्चन. 12 मुले एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. बघा 12 बॉईज लक्षात ठेवा, म्हणजे M1 आला. 12 बॉईज लक्षात ठेवा, एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. 3 मुले 2 पुरुष एवढे काम करत असल्यास, म्हणजे 3 बॉईज 2 मेन एवढे जर काम करत असतील तर सांगितलंय M2 दिलाय तुम्हाला 18 पुरुष, म्हणजे 18 M. ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे काढायचंय D2. काढायचंय D2. चला आता इथं काय भाग जाणार नाही. बी ची व्हॅल्यू 2 म्हणायची आणि एम ची व्हॅल्यू 3 म्हणायची. का? ती मागच्या लेक्चरमध्ये मागच्या गणितामध्ये समजून सांगितलं कशी येते ती. बघ आता M1 गुणाकारामध्ये D1 म्हणजे 12 B गुणाकारामध्ये 18 बरोबर 18 M गुणाकारामध्ये D2. गुणाकारामध्ये D2. किंमत ठेवा. बी ची किंमत किती आहे रे बाबा? 2 आहे. एम ची किंमत किती आहे तुमची? 3 आहे ना. मग मला सांगा इथं 12 दोन्ही किती आलं? 24. 24 गुणाकारामध्ये 18 बरोबर 18 दोन्ही 24, 18 दोन्ही 18 त्रिक 54 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? D2. 18 एके 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक आलं 54, 3 8 24, 3 8 24, 8 बरोबर आला D2. 8 बरोबर आला D2. 18 पुरुष तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 8 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. तसं पण इथं 18 ला 18 कॅन्सल केलं असतं ना तरी पण चाललं असतं. काय करत नव्हती लक्ष. 3 चौक 12 केलं. 3 चौक 12 आणि 4 दोन्ही 8 येत होतं. काही गरज नव्हती लक्षात. बघून घ्या एकदा. चला इथपर्यंत क्लिअर करे बा. टाईप क्रमांक 4 पर्यंत क्लिअर का मला सांगा. टाईप क्रमांक 4 पर्यंत क्लिअर का? ठीक आहे. आजचा भाग आपण समजलं ना सगळं लक्षात ठेवा. बघून घ्या. पहिल्या लेक्चर पहिल्या बेसिक पासून बघा. आदनं बदनं बघण्यापेक्षा काळकाम बघायचं तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून व्यवस्थित बघा. आजचं लेक्चर व्यवस्थित बघा. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. नंतर सेकंड लेक्चर बघू शकता. ठीक आहे. आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिला भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद मित्रांनो.